नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजच्या काळात ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. उल्हासनगर महानगरपालिकेची प्रतिबंधित प्लास्टिक पन्नीच्या गोदामावर कारवाई. आज उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी अजय साबळे यांनी प्रतिबंधित प्लास्टिक पन्नीच्या गोदामावर कारवाई करत दुकान सील केले आहे. कल्याण अंबरनाथ रोड येथील अनिल अशोक टाकीसमोर असलेल्या एका दुकानात माल भरला होता. लाखोच्या प्रतिबंधित प्लास्टिकच्या मालाची माहिती मिळताच उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुकानावर कारवाई करून दुकानाला सील ठोकले. या कारवाईत जवळपास 50 लाखाचा प्रतिबंधित प्लास्टिक पन्नीचा माल सील करण्यात आला असून हे प्लास्टिक पन्नी किती मायक्रॉनच्या याची चौकशी करण्यासाठी MPCBकडे पाठवून पुढील कारवाई करणार आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती लवकरच उपलब्ध होईल व या संदर्भात महानगरपालिकेचे अधिकारी अजय साबळे यांच्याद्वारे माहिती देण्यात येणार आहे. शहरात महापालिकेकडून प्लास्टिक पन्नी मुक्त शहर या घोषणेचा नारा राजरोसपणे दिले जात असताना शहरात प्रतिबंधित प्लास्टिक पन्नीचे गोदाम आढळून आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्याच्यावर लागतात.